हाय. तर मी आलो आहे जांभोटीला. जांभोटी हे माझं गाव. माझं बऱ्याच वेळापासून असं प्लॅन होतं की मी जेव्हा घरी जाईन गणपतीला, सो आता हा गणपती येणार आहे दिस वीक म्हणू शकतो. आणि मी एक वीक अगोदरच आलो, बट इथं आल्यावर इतका पाऊस होता की मी आल्यावर एक दिवसातच आजारी पडलो. आणि आजारी इन द सेन्स जस्ट थंडी ताप. आता आय एम ऑलमोस्ट रिकवर्ड, स्टील रिकवर होतोय. आणि द प्लॅन इज आय वॉन्ट टू मेक अ व्हिडिओ लाईक लॉग काइंड ऑफ थिंग्स, डेली लॉग्स फॉर दिस गणपती वीक. माझा बराच टाईमपासून असं प्लॅन होता की असं व्हिडिओ सिरीज बनवून ट्राय करायचं की कसं असतं, लाईक टू हॅव दॅट एक्सपिरियन्स. सो या दिस वीक आय ट्राय टू शूट content as much as possible, and also just not to shoot and keep it, but also I'll try to share it. आज डे आहे सॅटर्डे, सो आज असं काही बरंच नवीन जास्त काम नाही आहे. ऑल्सो इट्स अ वीकेंड. आज आज अमोशा आहे, तर माझा प्लॅन आहे की कार वॉश करायची आणि ऑल्सो बाईक वॉश करायची आहे. तर मी ऑलरेडी कालच कार वॉश केलेली, तो आता मी जस्ट त्याची पूजा केली, माळ वगैरे हार वगैरे घालून. आता मला ॲक्च्युली बाईक वॉश करायची आहे. आणि तुम्ही इमॅजिन करू शकणार नाही की जस्ट आता माझी बाईक 2 months तशीच थांबलेली. 2 to 3 months झाले. आय विल शो यू. तर हिला आता 2 to 3 months जागेवर राहिलेली आता पावसामध्ये. तर यू कॅन सी लाईक इथं किती पाऊस असतो आणि आता गाडीची काय हालत झाली आहे. ते पूर्ण इथं आता रस्टिंग आलं आहे, हे जात आहे. बट आय एम नॉट शुअर, लाईक ते क्लीन होईल, बट आय एम नॉट शुअर अबाउट दिस. हे कसं क्लीन होणार आहे. दिस इज लाईक इफ यू कॅन सी. अँड ऑल्सो हा टायरसुद्धा जसं तुम्ही बघू शकता, हा टायरसुद्धा आता मला वाटतं हवा गेली याची, क्योंकि आता बॅटरीसुद्धा मला प्रॉब्लेम करेल. बिकॉज हे सेम लास्ट टाईमसुद्धा झालेलं. when I been to पुणे फॉर वर्क अँड लेटर आय केम बॅक. मला ह्याचं काहीतरी परमनंट सोल्युशन करावं लागेल. अँड या सेम गोल विथ दिस कार. आता ती कार मी जी नवीन घेतली आहे, आता हिला घेऊन ऑलमोस्ट 6 months झाले. या January 5, तो नॉट 6 months, आय थिंक ऑलमोस्ट 7 months प्लस. तर हिची मी आता पूजा वगैरे करून पप्पाने हार आणून दिलेला, जसं की तुम्ही बघू शकता. लाईक ती कार मी कम्प्लिटली चांगली वॉश केली. बट आता सध्या प्रॉब्लेम काय आहे ना, की इथं एकच पार्किंगसाठी शेड आहे करंटली, राईट. आणि तर मी खाली एक आहे, बट ते रूममध्ये ते ॲक्च्युली आता काइंड ऑफ खाली म्हणू शकतो, आता जस्ट ऑक्युपाय आहे. बट वॉट आय वॉज प्लॅनिंग की ही कार तिकडं लावायची आणि ती इथं लावायची, कारण की ती तिथं फिट होत नाही आहे एंट्रीला. अँड ही कारचा सध्या प्रॉब्लेम काय झालं आहे की ही कार आता ऑलमोस्ट बरेच 6 महिने की वर्ष झाला, ऑलमोस्ट वर्ष झाला म्हणू शकतो, जस्ट पडून आहे, म्हणजे हिला प्रॉपर यूज होत नाही आहे. तर आता त्यामध्ये पुण्याची बॅटरी डेड झाली आहे पूर्ण. आता आत बघू शकता फंगस वगैरे लागला आहे कारला. आय डोंट नो लाईक हाऊ मच इट विल कॉस्ट टू मेक इट प्रॉपर. आणि हिची आता बॅटरीसुद्धा डेड झाली आय एम शुअर. आणि हिचे सुद्धा ॲज इफ यू कॅन सी टायर पूर्ण गेलेत, आय मीन की हवा गेली आहे. आणि लास्ट टाइम आय वॉज थिंकिंग टू लाईक पुश इट अँड देन आय टू पार्क इन दॅट रूम. बट प्रॉब्लेम असा झाला आहे की हा टायर सध्या जाम झाला आहे, म्हणजे असं निघत नाही आहे. तिला आता सोल्युशन आय एम नॉट शुअर की कसं होईल. आता ह्या सुट्टीमध्ये आय विल ट्राय की मेक दिस थिंग्स वर्क. ओके. तर नेक्स्ट आता मला बाईक वॉश करायची आहे. आणि आता जस्ट इजाजचा कॉल आलेला. इजाज इज माय फ्रेंड, तर तोही येतोय. ओके, सो फायनली इट्स डन. धुवून झालेली आहे. अँड ॲज यू कॅन सी इट्स लुकिंग गुड. बट हे वाला रस्ट निघालेला नाही आहे. आय एम नॉट शुअर लाईक इज इट ॲक्च्युली सम काइंड ऑफ रस्ट ओनली. बट या, अँड आय थिंक आता हे सुद्धा मेजरच काम देईल. इव्हन हे सुद्धा निघालेलं नाही आहे. पहिला जेव्हा मी आता नेक्स्ट टाइम सर्व्हिसिंगला देईल इन दिस vacation only, I am planning to get this work done. This is the condition right now. And next we will try to turn it on. I hope it will turn on. I highly doubt right now, but let's try. Almost. It still has a life. Chances आहेत. There are chances. अकॉर्डिंग टू पेट्रोलमध्ये पाणी गेलं. येस, देअर इज अ होप की स्टार्ट होईल, कारण की आता 2 किकमध्ये असंच वाटतंय. बट वन मोर थिंग की आता
अंदाज आहे की वेन वी आर वॉशिंग वी फाउंड दॅट दिस टँक लीड वॉज ओपन. सो थोडं पाणी गेलं असेल टँकमध्ये. जर स्टार्ट होत नसेल देन विल प्लॅन की कम्प्लीट पेट्रोल काढून घ्यायचं एक बॉटलमध्ये अँड लेट्स सी वेदर देयर इज वॉटर अँड अकॉर्डिंगली विल टेक द नेक्स्ट कॉल. आणि आता हे जे तुम्हाला ऊन दिसतंय हे आताच 2 दिवसापासून येत आहे, कालपासून. त्यामधून अजून सुद्धा येत आहे बट दिस इज प्युअर वॉटर. आता हे जरी याची स्मेल जरी घेतली आपण तरी समजते की दिस इज वॉटर. तर मला वाटतं तोच इश्यू होता की यामध्ये वॉटर होतं. थोडी अशी केली तर जास्त नाही. ओव्हरऑल आय थिंक इट वॉज गुड वीकेंड. स्टार्ट ऑफ वीकेंड. पीक मेल कंटेंट. ॲब्सोल्यूट सिनेमा. अँड वेलकम बॅक टू रियालिटी. परत पाऊस सुरू झाला. वी वर अबाउट टू स्टार्ट इट. आता आम्ही पेट्रोल वगैरे काढून सगळं रेडी करून ठेवलेलो. ॲज यू कॅन सी हिअर पेट्रोल वगैरे काढून आता ऑलमोस्ट वॉटर एम्प्टी झालेलं आहे. अँड द नेक्स्ट स्टेप इज टू जस्ट फिल दॅट पेट्रोल बॅक टू द टँक अँड लेट्स ट्राय टू स्टार्ट इट. विल ट्राय की थोड्या उशीर विल वेट पाऊस कमी होईल. जर झाला तर ठीक, एल्स काय तर डोक्यावर घेऊन विल ट्राय टू मूव दिस बाईक इनसाइड अँड देन विल ट्राय टू स्टार्ट इट. सो इथं तुम्हाला दिसतंय बॉटमला इथं झूम कर स्लाइटली म्हणजे वॉटरिश कलर दिसतंय. सो दिस इज वॉटर अँड दिस इज वरचं पेट्रोल. सिन्स वॉटर इज हेवियर दॅन पेट्रोल हे बॉटमला येतं. तर लेट्स ट्राय केला आम्ही असं करून रिमूव्ह करायचं. आम्ही परत ट्राय करतो हिला चालू करायला. सो फर्स्ट ह्यामध्ये पेट्रोल घालून घेऊयात. ॲज यू कॅन सी आय एम नॉट शुअर की हे अफेक्ट करतं का. इथं थोडं अजून पाणी दिसतंय आम्हाला. आणि नेक्स्ट पेट्रोल घालूयात. तर आता आम्ही इथं कम्प्लीट पाणी म्हणजे टँक खाली केली. आम्हाला जेवढं वाटलं पाणी थोडं रिमूव्ह इट आणि परत यामध्ये आता पेट्रोल टाकलेलं आहे. आणि लेट्स ट्राय इट फ्रॉम द फ्रेश की चालू होते ना. मी रिस्पॉन्स तरी देते बट एक्सप्लेटर घेत नाही आहे. हे बॅटरी दाखवते येतं. तर ठीक एक इश्यू असतो की समटाईम्स इट हिट बॅक आणि बरंच प्रेशरने मारतं आणि हा गुद्दा इथं लागतो. सो काइंड ऑफ फेटल इंजरी. आमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे की आम्ही याला ढकल स्टार्ट करू शकतो. हा पूर्ण डाउनलोडचाच आहे, उतारच आहे. बट प्रॉब्लेम असा आहे की जर लास्टपर्यंत स्टार्ट झाले नाही तर याला वापस आणायला आम्हाला लागणार करावी लागेल. लिटरली पाठी. आता आम्ही ट्राय करतोय की चोक पकडून गाडी स्टार्ट करायला. अँड वी ट्राईड इट अँड आय फील देअर इज होप. सो ओके म्हणजे स्टार्ट होते प्रॉपर बट होल्ड करत नाही आहे. नवीन गँग सुरू झाली आहे. गँग्स ऑफ डॉगेश बाय. आता ही जवळपास 20 कुत्री सोबत फिरतात. दिस डझंट लुक लाईक बट आय फील दिस इज काइंड ऑफ डेंजरस. तर आता आम्ही काय करतो नाही, गाडी असं इझिली स्टार्ट होत नाही आहे. बट जेव्हा मी याला चोक देतोय, चोक केल्यावर ती थोडी उशीर स्टार्ट होते पण परत बंद होते जेव्हा मी ट्राय करतो की रेस द्यायला. बेसिकली चोक काय करतो की एअर आणि फ्यूलचं मिक्सचर करत असतो, कंट्रोल करत असतो. सो जेव्हा मी चोक ऑन करतो त्या टाईमला तो इंजिनला जास्त फ्यूल देतो आणि कमी एअर देतो. त्यामुळे रिच फ्यूल बनतं आणि युजली स्टार्ट करताना हेल्प करतं गाडीला. फायनली वी आर एबल टू टर्न इट ऑन. जे ॲक्सिडेंटचा इश्यू होता ते जसं मी चोक बंद केलं तर तेही रिझॉल्व वाटतं आता. म्हणजे आता लुक्स गुड. गाडी स्टार्ट तर झालेली आहे बट इथं मला इंजिनमध्ये थोडा एक्स्ट्रा नॉईज होतं आणि थोडं जरा एक्स्ट्रा रेस केल्यावर थोडा कसला तर आवाज येतो. मला वाटतं ऑइलिंगचा वगैरे इश्यू असेल. सो बेटर हिला आता असंच ठेवायचं. आता हिला फक्त आपण गॅरेजपर्यंत न्यायसाठी वापरायचं. आय थिंक दॅट वुड बी द बेटर चॉईस. ॲज सेड अर्लियर तिथं मला इंजिनमध्ये थोडा नॉईज होतं आहे तर तिथं जास्त एक्सपेरिमेंट करणार नाही. तर आता ही कार घेऊन बाहेर चाललो आहे. तर ही मी काल फक्त बाहेरून क्लीन केलं, मला आतून क्लीन करायला झालं नाही. बट आतून ऑलमोस्ट क्लीनच होती. जस्ट थोडे मॅट्स घाण झालेत कारण की इथं चढताना उठताना बराच चिखल आहे. माझा आता आवाजही थोडा डिफरंट जाणवेल. मला आता 3 दिवस झाले थोडी सर्दी झालेली, 2-3 दिवस. सो त्यामुळे आवाजामध्ये थोडा चेंज झाला आहे. बट आय थिंक फ्रॉम टुमॉरो इट विल बी बेटर. इथं सुद्धा काय झालेलं, ही सुद्धा गाडी ऑलमोस्ट
2.5 months बंद होती. तर त्यामुळे या गिअर लिव्हरवर किंवा स्टेअरिंगवर पूर्ण असं व्हाईट फंगस पकडलेला आणि इथं सुद्धा थोडं थोडं पकडलेलं अँड ऑल्सो ऑन द सीट बेल्ट्स. बट मी ते थोडं क्लीन केलं आणि आय बॉट दिस. म्हणजे मी चेक करत होतो की व्हॉट आर द वेज टू लाईक अवॉइड दॅट फंगस. अँड मला एक प्रोडक्ट असं सापडलं की एक मॉइश्चर अब्झॉर्बर असतं. ते जर आम्ही गाडीमध्ये ठेवलं तर what it will do is basically this is kind of semi permeable sheet, so only one way water आत जातं आणि ते बाहेर येत नाही. तर आणि ते चारकोल काय असतात त्याला काय म्हणतात की ॲक्टिवेटेड चारकोल असतात. तर ते मॉइश्चर अब्झॉर्ब करतात आणि त्यामुळे गाडीमध्ये फंगस होण्याची शक्यता कमी असते. तर मी हे इथं ठेवलं आहे सध्या घेऊन. टोटल मी 3 मागवलेत. ते मे बी एकच सफिशियंट किंवा 2 असतात. बट मी सेफ्टीसाठी तिथे एक ठेवलं आहे मागे. आणि जसं मागे तुम्ही बघू शकता अजून मी कवर काढले नाही आहे गाडीला, कारण की गाडीचं अजूनपर्यंत मी असं प्रॉपर यूज केलेलं नाही आहे. आणि अजूनची सेकंड सर्व्हिसिंगसुद्धा झाली नाही आहे, विच इज ड्यू. जर तिथं तुम्हाला इंडिकेटर आलं असेल इफ यू ऑब्झर्व इट, तर तिथं सर्व्हिसिंगसुद्धा करायचं आहे. आय वॉज प्लॅनिंग टू डू इट लास्ट वीक ऑल्सो ऑन दिस टुडे, बट मला जमलं नाही जायला. बट होपफुली आता नेक्स्ट वीकमध्ये एक दिवस टाईम काढून मला जावं लागेल. तर गाडी स्टार्ट झालेली आहे. ओके, इथं होणारच आहे. अँड तर आता आम्ही असंच थोडं गाडी पण चालू होईल आणि थोडं फिरून पण होईल म्हणून प्लॅन करत होतो गाडी थोडी बाहेर काढायची. असं कुठं काम वगैरे आता नाही आहे. उद्या ही गाडी घेऊन मला बेळगावला जावं लागेल. ते मी तुम्हाला नेक्स्ट उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर रिचार्ज तिथं वेट करतोय, मी गाडी टर्न करतोय. अँड येस, हे फोल्ड का झालेत आय डोंट नो. हिला बेबी असं करावं लागतं. ओके, खाली प्रेस केल्यावर ते कीवर होतात. नॉट शुअर ह्या टाइम काय नाही झालं. मे बी मी त्याला बंद करताना मॅन्युअली बंद केलेलं, नॉट थ्रू की. ॲक्च्युली वी वर प्लॅनिंग टू गो टुवर्ड्स द चापोली रोड, बट तिथं आता बराच चिखल आहे. नाही तर गाडीसुद्धा मी थोडी चांगली धुलेली आहे. सो आज न तिथं जाता उद्या तसंही ऐश्वर्या येणार आहे, सो तिला घेऊनच तिथं जायचं असं प्लॅन ठरला. आणि आज आम्ही चाललो आता नाक्यावर, तर एक चांगला वडापाव भेटतो. सो लेट्स गो देअर अँड हॅव इट. तर हा आहे बेलगाम टू गोवा रोड. तर इथं हे आमचं गाव रोडवरच येतं, बेलगाम गोवा रोडला. तर हा रोड जातो स्ट्रेट बेळगावला. इथून एक सर्कल येतो मेजर विच राउट्स टू खानापूर आणि एक साईड बेलगाम. आणि जर आता आमच्या मागं इट्स डायरेक्ट चोरला वाया चोरला रोड टू गोवा. आता कुठे लावायला गाडी आता ते. तर गाडीमध्ये थोडं पेट्रोल कमी होतं, तर आता आम्ही रिफिल केलं गाडीला आणि आता परत चाललो घरी. बट आता आम्ही थोडा वेगळा रोड घेतला घरी जायसाठी. तर इथं ॲक्च्युली आमच्या शाळेहून जातो रोड. इथं आमची शाळा दिसेल, प्रायमरी स्कूल. इथून मागं वरची जांभोटी सुरू होते, दॅट इज राजवाडा, ओल्ड जांभोटी म्हणू शकता. आणि ही आता न्यू जांभोटी. तर इथं पेठ जांभोटी सुद्धा म्हणतात. इथं बाजार भरतो. सो आम्ही असतो इथं या साईडला. बट ही दिस कम्प्लीट इज जांभोटी ओनली. आणि हे जे बघू शकता दिस इज आ स्कूल, प्रायमरी स्कूल. तर या आता नवीन बिल्डिंग झाले, बट अगोदर जस्ट एक क्लास होता. एकदम 2 गाड्या इथं पास करायचं मुश्किल आहे. नाही तर पावसामुळे आजूबाजूचे सुद्धा जे माती असते तेवढं तर स्टेबल नाही, म्हणजे रोडून एकदम मी बाहेर जाऊ शकत नाही. दॅट वॉज इट फॉर दिस व्हिडिओ. माझा आवाज आता आणि जास्तच बसलेला आहे, बट हे उद्यापर्यंत होईल ठीक. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा या चॅनलला. ऑल्सो जर इंस्टावर असेल तर फॉलोसुद्धा करा. अँड सजेस्ट करा ह्यामध्ये अजून काही इम्प्रूव्ह होऊ शकतं का. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.